नापीक जमिनीवर जिद्द व मेहनतीच्या जोरावर उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न धावता पारंपरिक शेतीला जोड म्हणून उत्तम शेती करत बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कोनड खुर्द या गावातील युवा शेतकऱ्यांनी उत्तम शेती करून यशस्वी प्रयोग केला आहे। डोंगराळ आणि मुरमाड जमिनीवर पारंपरिक पिकांना बगल देत डाळिंबाच्या फळबाग उभ्या केल्या आहेत आणि या माध्यमातून 1100 लोकसंख्या असलेल्या गावातील 100 पेक्षा अधिक उच्च शिक्षित तरुण सर्व खर्च वगळता वर्षाकाठी 7 ते लाख ते 23 लाखापर्यंत निव्वळ उत्पन्न कमवत आहेत। विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जमीन कोरडवाहू, त्यातच सीमेवर असलेल्या बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील कोनड खुर्द गावात काही वर्षांपूर्वीपर्यंत कोरडवाहू आणि पारंपरिक पिकांवर अवलंबून होतं। मात्र आज संपूर्ण जिल्ह्यात डाळिंब उत्पादकांचे हब म्हणून या गावाला ओळखलं जातं। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले, मात्र गावातील उच्च शिक्षित तरुणांनी पारंपरिक पिकाला फाटा देत डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला, अभ्यास केला, नवनवीन प्रयोग केले, चुका सुधारल्या आणि पाहता पाहता पूर्ण गावाचं चित्रच बदलून गेलं। विशेष म्हणजे नोकरीच्या मागे न धावता गावातील अनेक उच्च शिक्षित तरुणांनी स्वतःच्या शेतीत डाळिंबाची लागवड केली। अभ्यासपूर्ण आणि नियोजनबद्ध शेतीमुळे आज या गावातील तब्बल 100 पेक्षा अधिक तरुण म्हणजे जवळपास 60% शेतकरी डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेत आहेत आणि त्यातून इथले तरुण वर्षाकाठी 7 लाखांपासून ते 23 लाखांपर्यंतचा निव्वळ नफा कमावत आहेत। उत्तम नियोजन करून उच्च दर्जाचे डाळिंब उत्पादन होत असल्याने राज्याच्या विविध जिल्ह्यात, परराज्यात आणि परदेशात देखील इथून डाळिंबाची निर्यात होत आहे। दिवसेंदिवस गावातील शेतकऱ्यांचा डाळिंब उत्पादनाकडे वाढता कल पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील सर्वाधिक डाळिंबाचे उत्पादन करणारे कोनड खुर्द गाव हे नावारूपाला आले आहे। अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे धावतात आणि नोकरी मिळाली नसल्याने हताश होतात। मात्र या तरुणांनी आपल्याकडे असलेल्या शेतीत फळबाग आणि नवनवीन प्रयोग केल्यास नक्कीच नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न ते शेतीमधून घेऊ शकतात, असे आवाहनही हे तरुण इतर तरुणांना करतायत। नोकरीच्या मागे न धावता स्वकष्टाने फुलवलेली ही डाळिंबाची बाग आज या गावाला आर्थिक समृद्धीच्या शिखरावर घेऊन गेली आहे। पारंपरिक शेतीला आधुनिकतेची आणि अभ्यासाची जोड दिली तर उत्तम शेती हा जुना मंत्र आजही तितकाच खरा ठरतो, हेच कोनड खुर्दच्या तरुणांनी दाखवून दिले। माझं नाव सागर उत्तमराव जावळे, राहणार कोनड, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। मी 2019 पासून डाळिंब शेती करत आहे। किती एकरामध्ये डाळिंब? आपलं 6 एकरामध्ये लागवड केलेली आहे। पहिला जुना प्लॉट माझा भाऊ गजानन परमेश्वर जावळे यांनी 2006 साली लावलेला आहे। 20 वर्षाचा प्लॉट आहे सध्या तो। किती खर्च आला पण 6 एकरामध्ये लागवडीला टप्प्याटप्प्याने लागवड केलेली। समजा एक प्लॉट 2006 चा आहे, नंतर 2016 ला लावला आणि आता 2021 ला लावला छोटा प्लॉट। खर्च किती आला? खर्च एकरी 60-70 हजार रुपये येऊन जातो। एकूण उत्पन्न एकरी 3-4 लाख रुपयापर्यंत येतं एकरी खर्च होत जाता। आणि जर मध्ये रोग आले तर याच्यासाठी खर्च किती होतो? त्याला वातावरणावर डिपेंड करतं। समजा ते की वातावरण कसं आहे त्यानुसार समजा 80 हजारापासून 1-1.5 लाखापर्यंत येऊन जातं कमी जास्त खर्च। एकंदरीत वार्षिक जर म्हटलं खर्च किती येईल? 1.5 लाखापर्यंत एकरी खर्च येऊन जातो समजा जास्तीत जास्त। क्रॉप कव्हर वगैरे टाकलं समजा तर। नमस्कार, माझं नाव भागवत संजय जावळे, गाव कोनड खुर्द, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। आमच्या गावामध्ये सुरुवातीला 2007, 6, 2, 4, 5च्या दरम्यान 2004 किंवा 5च्या दरम्यान आमच्या गावामध्ये सगळ्यात पहिले डाळिंबाची लागवड झाली, जे आमचे मोठे बंधू गजानन जावळे यांनी केली होती। गजानन परमेश्वर जावळे यांनी केली होती। आणि त्यानंतर हळूहळू आमच्या गावामध्ये मी स्वतः 21 जून 2016 माझा पहिला प्लॉट जो 414 झाडांचा प्लॉट आहे तो लागवड केली। आपल्या पारंपरिक शेतीला जुन्या जी पीक पद्धती होती, सोयाबीन असेल, इतर उडीद, मूग या पिकांना बगल देत सुरुवातीला 414 झाडांची 1.5 एकर क्षेत्रामध्ये लागवड केली। आणि त्यानंतर 2018 मध्ये माझा पहिला वार झाला आणि त्यानंतर मी हळूहळू वाढवत आता माझं क्षेत्र जवळपास 1700 झाडं आणि 6 एकरापर्यंत माझी आता डाळिंबाची लागवड आहे। एकंदरीत खर्च किती आला? आणि लागवडीसाठी जर म्हटलं तर लागवडीसाठी हा एकरी ड्रिप सिस्टम असतील किंवा
कलमांचा खर्च, मजुरीचा खर्च असा जवळपास एकरी 50 ते 60 हजारापर्यंत खताय सगळं जेमतेम तो खर्च येतो. त्यानंतर बहार धरेपर्यंत परत 20 ते 25 हजारापर्यंत खर्च येतो 18 महिन्याचा. आणि त्यानंतर बहार धरल्यापासून तर हार्वेस्टिंगपर्यंत वातावरणाच्या कमी जास्ततेनुसार एकरी जवळपास 80 हजारापासून ते 1,20,000 दरम्यान खर्च हा बहाराचा येतो. आतापर्यंत किती उत्पन्न घेतलंय? आतापर्यंत माझे एकूण 11 बहार झालेले आहेत. तर ॲव्हरेज जरी म्हटलं तरी खर्च जनरली एकरी 3.5 ते 4 लाखापर्यंत उत्पन्न आम्हाला मिळालं दरवर्षी. आयात निर्यातचं कसं? आयात निर्यातचं जर म्हटलं तर आपण जागेवर माल द्यायच्या ऐवजी मार्केटलाच जनरली माल पाठवतो. घरी आपल्या स्वतः मजूर लावून पिकअपमध्ये भरायचा आणि मालाच्या प्रतवारीनुसार पुणे मार्केट असेल, सोलापूर असेल, राहता असेल किंवा नाशिक असेल अशा मालाच्या गुणवत्तेनुसार त्या मार्केटला त्याला आपण पाठवतो. एकूण जे पारंपरिक शेती करतात शेतकरी त्यांना काय सांगा? पारंपरिक शेती करत असताना जर तुमच्याकडे पाण्याची प्रॉपर व्यवस्था असेल तर तुम्ही फळबागायतीकडे थोडंफार तरी वळलं पाहिजे. जनरली प्रत्येकाकडे ज्याच्याकडे ज्या जमिनीची उपलब्धता आहे त्या हिशोबाने 1 2 एकरापर्यंत तुम्ही फळबागाकडे गेलंच पाहिजे. असंही नाही की निखळ डाळिंबाकडेच जावं, तुम्ही दुसरेही काही शोधू शकता. पण त्यातल्या त्यात डाळिंबाचा जो इन्कम प्रमाण आहे हे बाकी कुठल्याही फळपिकापेक्षा जनरली जास्त येतं.